नमस्कार, मी नाजुका आज परत एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आली आहे बर्लिनमध्ये। थांबा पहिले तुम्हाला व्ह्यू दाखवते, बॅक कॅमेराने दाखवते, बेटर दिसेल। ते खाली काहीतरी कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे। अँड येस, दिस इज हाऊ आय गॉट रेडी। आणि कुठे आली आहे ते तर सांगायचं विसरलीच मी। तर मी आली आहे बर्लिनमध्ये, जर्मनी। आणि आधी मी तुम्हाला माझा रूम टूर देते। इकडे हे वॉशरूम आहे आणि दिस इज हाऊ द रूम इज। आणि या रूमचा सगळ्यात आवडलेला पार्ट म्हणजे हा साइड लॅम्प। अँड येस, दिस इज मी अगेन। आय थिंक इथे बेटर दिसतंय, तिथे सनलाईटमुळे ना थोडं एवढी क्लिअरिटी मध्ये नव्हती येत। चला तर, माझी कलिग ऑलरेडी वेट करते खाली। मी किती वेळपासून त्याला मेसेज करते की येते। असं म्हणता आमचा अर्धा तास झाला। आता ना मी DM स्टोअरमध्ये आली। ॲक्च्युली मला काही तसं विकत तर घ्यायचं नव्हतं, पण इथले ऑप्शन्स बघून आणि फॉर दोज ज्यांना माहीत नसेल की DM काय आहे, तर DM एक चीपर काइंड ऑफ स्टोअर आहे युरोप कंट्रीमधलं। स्पेशली जर्मनीमध्ये थोडं जास्त फेमस आहे। तर मस्काराच्याच बघा किती व्हेरायटी आहे आणि विचारायचं काम आहे त्या, कारण त्यांनी आधी असं लावून ठेवलं आहे। गेस वॉट, मला काहीच घ्यायचं नव्हतं आणि एवढं सगळं घेतलंय ना मी अशीच करते। आता आम्ही आलो आहे थोडंसं काहीतरी ग्रॅब करायसाठी। म्हटलं पटकन थोडं तरी काही खाऊन घेऊ आणि नंतर मग निघूया फिरायला। मी तुम्हाला दाखवते, कॅफे इतका क्यूट आहे ना।
Okay, you know what happens? They close it down. First of all, it's not He's doing something, guys. in the middle. Go. हॉटेलपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर सर्व काही आहे. सगळे जे काही इथले टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत, त्यानंतर रेस्टॉरंट्स, स्पा, सर्व काही खूप जवळ आहे. काय आणि इथे आय वॉज जस्ट फिल्मिंग मायसेल्फ. आणि रस्त्यावरून ना एक मुलींचा ग्रुप चालला होता. तर त्यातली एक मुलगी ती आली आणि शी गिव्ह मी द कॉम्प्लिमेंट. शी वॉज लाईक, कॅन आय से समथिंग, यू आर लुकिंग व्हेरी गॉर्जियस. अँड आय वॉज लाईक, थोड्या वेळासाठी तर मी पूर्ण ब्लँक झाले की आय डोंट इवन नो हर अँड शी डोंट नो मी. आणि ना, रादर दॅन बीइंग जेलस फ्रॉम ईच अदर, आय फील लाईक दिस कल्चर शुड बी नॉर्मलाइज. I think we can find some magnets here. What do you think? check if you want. अरे यहाँ बीच में कुछ मैग्नेट के बहुत बड़े स्टोर थे. बहुत कहाँ पे थे? हम ना एका स्टोअरमध्ये आलो. अजून मस्त नेम आहे. एवढं कलरफुल आहे ना, एवढं कलरफुल आहे. नेक्स्ट लेवल महाग, पण खूप सुंदर दिसते ना. बाहेरूनच म्हणजे जर कोणाला काही घ्यायचं पण नसेल ना तरी येईल तो इथे. एवढं अट्रॅक्टिव्ह दिसतं. ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे. फिरता फिरता हॉटेलमध्ये जाते. मग तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं आहे. बहुत चले. तर फायनली गाईज, आय एम बॅक. मी काय काय आणलं ते दाखवते. ॲक्च्युली माझा तसा काही प्लॅन नव्हता DM मधून काही खरेदी वगैरे करायचा, पण तिथे मला काही चांगल्या गोष्टी मिळाल्या. एक हे आहे मेबेलिन न्यूयॉर्कचं सिरम. आय थिंक इट्स अ सिरम प्लस प्रायमर, जे आपण मेकअपच्या आधी यूज करू शकतो. आणि याच्यावर सांगितलं आहे की इट विल हेल्प युअर मेकअप टू लास्ट अप टू 24 hours. सो लेट्स सी कसं काम करतंय. आय होप इट विल वर्क. आणि इट्स विथ ए 2% नायसिनामाइड. सर माझ्या ब्रेकआउट अँड ऑल द थिंगवर पण ते थोडं हेल्प करेल मला. बघते, याच्याकडून खूप जास्त होप्स आहेत मला. त्यानंतर एक हे लिपस्टिक आहे. हे मी बाय केलं आहे कारण माझ्याकडचं ऑलमोस्ट संपलं आहे. सो आय वॉन्ट टू हॅव समथिंग विच आय कॅन वेअर विथ द युनिफॉर्म. दॅट्स वाय दिस शेड इज दिस वन, समथिंग विथ मद्रिड. आणि हा आहे एक ड्यूवी लुक देणारा मेकअप फिक्सर. त्याचं नाव आहे जेंडर एक्स ब्युटी. माहीत नाही लाईटमुळे क्लिअर दिसते की नाही. तर माझ्याकडचं ऑलमोस्ट संपायला आला म्हणून म्हटलं चला हे पण ट्राय करून बघते एक. त्यानंतर मी घेतले स्टॉकिंग, जे लागतेच. आणि एक ही मॅक्स फॅक्टरची एक लिपस्टिक घेतली आहे. इतका सुंदर शेड आहे ना.
हे बघा, यामधनं थोडे ग्लिटर्स पण आहेत. मला वाटते हा ना नाईटला खूप सुंदर दिसेल. आणि जसा बाहेर दिसतो ना सेम आहे आतमध्ये. सी ग्लिटर दिसतात का ह्याच्यामध्ये? कॅमेरामध्ये नाही दिसतंय व्यवस्थित. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, गेस वॉट, फ्रीज मॅग्नेट. एक हे घेतलं आहे जे मला क्यूट वाटलं. त्यानंतर मला काहीतरी असं ज्यामध्ये सिटीमधले टुरिस्ट लोकेशन पण दाखवतील असं पण पाहिजे होतं. म्हणून मग मी एक हे पण घेतलं. आणि जेव्हा आम्ही परत एकदा दुसऱ्या दुकानात गेलो तेव्हा परत एकदा मला एक आवडलं म्हणून मग हे पण घेतलं. मला वाटतं माझी अर्ध्यापेक्षा जास्त सॅलरी हे मॅग्नेट्स घेण्यात जाते. काय करायचं. पण असं होतं ना की म्हणजे जेव्हा आपण ऑलरेडी घेतो काहीतरी विकत, ते घेतल्यावरच आपण जेव्हा दुसऱ्या शॉपमध्ये जातो ना तेव्हा त्याच्यापेक्षा त्याचं बेटर व्हर्जन मिळतं. आय डोंट नो वाय. तीच गोष्ट आपल्याला आधी नाही मिळत. चला ठीक आहे असो. आणि हो, आणखी ही एक गोष्ट राहिली, रिव्होल्यूशन. माझ्याकडचं ऑलमोस्ट पावडर संपायला आलेलं. मी कधी बेकिंग पावडर ट्राय नाही केलं आहे, फक्त तरी कॉम्पॅक्ट यूज करते. तर म्हटलं चला हे पण यूज करून बघते कसं आहे. तर चला तर मग आजच्यासाठी फक्त एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि चला भेटूया परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशनवर. चला बाय.